नमस्कार मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण आदिवासी विकास विभाग भरती 2026साठी चौकीदार या पदाची सराव प्रश्नपत्रिका बघणार आहोत। हे सर्व प्रश्न आपण ॲपटेक पॅटर्ननुसार बघणार आहोत। म्हणजे ज्या प्रकारचे प्रश्न ॲपटेक परीक्षेमध्ये विचारते त्याच प्रकारचे त्याच स्वरूपाचे प्रश्न येथे आपण कव्हर केलेले आहेत, जेणेकरून पुढे होणाऱ्या पेपर्समध्ये कोणत्या स्वरूपाचे प्रश्न विचारले जातील, त्याचबरोबर कोणत्या प्रकारचे प्रश्न विचारले जातील, कोणत्या टॉपिकवर प्रश्न विचारले जातील याचा अंदाज घेऊन तुम्हाला पुढच्या अभ्यासाची दिशा ठरवता येईल आणि त्या दृष्टिकोनातून तुम्हाला रिव्हिजन करता येईल। त्यामुळे हा व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा आहे, हा काळजीपूर्वक बघा, त्याचा निश्चितच फायदा येणाऱ्या परीक्षेमध्ये तुम्हाला होईल। चला तर मग सुरू करूया। प्रश्न क्रमांक पहिला, चंद्रगुप्त मौर्याच्या दरबारातील ग्रीक राजदूत कोण होता? तर हा साधारणतः प्राचीन भारतावरती प्रश्न विचारलेला आहे आणि हा चंद्रगुप्त मौर्य आणि प्राचीन भारत म्हटलं की चंद्रगुप्त मौर्य याच्यावरती प्रश्न विचारले जातात, कारण हे परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचे साम्राज्य आहे। तर चंद्रगुप्त मौर्याच्या दरबारात ग्रीक राजदूत कोण आलेला? तर त्याचे नाव होते मेगास्थेनीज म्हणून। त्यामुळे पर्याय क्रमांक 2 हे याचे योग्य उत्तर असेल। आता दिलेले पर्याय जे उत्तर आहेत ते देखील आपण बघूया, त्याच्यावरती देखील प्रश्न विचारला जाईल याच स्वरूपाचा। तर हा जो मेगास्थेनीज होता हा ग्रीक राजा सेल्युकस निकेटर याचा राजदूत होता। त्यामुळे कोणाचा राजदूत होता ते देखील लक्षात घ्या। त्याचबरोबर याने चंद्रगुप्त मौर्याच्या दरबारात असताना इंडिगा हा प्रसिद्ध ग्रंथ लिहिलेला आहे आणि ज्या ग्रंथातून आपल्याला मौर्यकालीन भारत आणि तेव्हाचे जे प्रशासन होते त्याच्याबद्दलची महत्त्वाची माहिती मिळते। त्यामुळे हा एक पॉईंट इथे कव्हर होतो। त्यानंतर फाहियान हा एक प्रवासी होता, तो कोणाच्या काळात भारतात आलेला? तर दुसरा चंद्रगुप्त किंवा विक्रमादित्य याच्या काळात हा चीनी प्रवासी भारतात आलेला। त्यानंतर ह्युआनशांग हा देखील एक चीनी प्रवासी आहे, तो सम्राट हर्षवर्धनाच्या काळात भारतात आलेला। त्यामुळे हे देखील लक्षात ठेवा। आणि डायमेकस हा एक ग्रीक राजदूत होता, तो चंद्रगुप्त मौर्याचा मुलगा राजा बिंदुसार याच्या दरबारामध्ये आलेला। तर हे 4 महत्त्वाचे प्रवासी आहेत प्राचीन भारतातील आणि ते कोणाच्या काळात भारतात आलेले ते देखील लक्षात घ्या, त्याच्यावरती प्रश्न विचारले जातात। त्यानंतर प्रश्न क्रमांक 2, मराठा साम्राज्य आणि ब्रिटिश यांच्यात सालबाईचा तह कोणत्या वर्षी झाला? तर परीक्षेत मराठा साम्राज्यावरती अशा स्वरूपाचे प्रश्न विचारले जातात। त्याचबरोबर ब्रिटिश भारत जो आहे त्याच्या संदर्भात देखील अशा प्रकारचा प्रश्न विचारला जातो। तर मराठा साम्राज्य असेल आणि ब्रिटिश असेल यांच्यात सालबाईचा तह जो झालेला तो झाला 1782 या वर्षी। त्यामुळे पर्याय क्रमांक 4 हे याचे योग्य उत्तर असेल। आता इतर जे पर्याय आहेत ते देखील आपण कव्हर करूया। सर्वात आधी हा जो सालबाईचा तह आहे तो खूप महत्त्वाचा आहे परीक्षेच्या दृष्टिकोनातून, जो 1782ला झाला। मग परीक्षेत प्रश्न विचारला जातो हा कोणाच्या दरम्यान झाला? तर मराठा आणि ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी यांच्या दरम्यान हा तह करण्यात आलेला। आणि पुढे जाऊन आणखीन एक प्रश्न विचारू शकतात याच्यावर। असा प्रश्न येतो की पहिले इंग्रज आणि मराठा युद्ध कोणत्या तहाने संपुष्टात आले? तर या सालबाईच्या तहानेच 1782ला जे पहिले इंग्रज आणि मराठा युद्ध होते ते संपुष्टात आलेले। त्यामुळे हा तह खूप महत्त्वाचा आहे परीक्षेच्या दृष्टिकोनातून। त्यानंतर हा जो सुरतचा तह आहे तो झाला 1775ला। हा रघुनाथराव पेशवे आणि ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी यांची बॉम्बे प्रेसिडेन्सी आहे त्यांच्या दरम्यान झालेला। त्यामुळे हा सुरतचा तह देखील लक्षात घ्या। त्यानंतर पुरंदरचा तह झालेला 1776ला, हा देखील तह खूप महत्त्वाचा आहे। आणि चौथा महत्त्वाचा तह आहे वडगावचा तह, जो झाला 1779 साली। हा तह केव्हा झाला? तर जेव्हा तळेगावच्या लढाईमध्ये महादजी शिंदे यांच्या नेतृत्वाखालील मराठ्यांनी इंग्रजांचा पराभव केलेला। त्यामुळे हा वडगावचा तह देखील लक्षात ठेवा, याच्यावरती देखील प्रश्न विचारला जातो। ही चौकीदार भरतीची परीक्षा ऑनलाईन होणार असल्यामुळे सर्वात महत्त्वाची गोष्ट याच्यामध्ये असेल ती म्हणजे टाईम मॅनेजमेंट। त्याचबरोबर नवीन ॲपटेक पॅटर्ननुसार ही परीक्षा होणार असल्यामुळे या पॅटर्नवरती कसे प्रश्न विचारले जातील हा देखील एक मुद्दा असेल। हे दोन्ही मुद्दे सोडवण्यासाठी तुम्ही आपली ऑनलाईन टेस्ट सिरीज जॉईन करू शकता। या टेस्ट सिरीजमध्ये आपण ज्या प्रकारचे प्रश्न ॲपटेक पॅटर्ननुसार विचारले जातील त्याच प्रकारचे प्रश्न इथे डिझाईन केलेले आहेत। एकूण 50 ऑनलाईन टेस्ट याच्यामध्ये आपण घेणार असून यापैकी 5 टेस्ट या फुल लेंथ टेस्ट असतील। याच्यामध्ये तुम्हाला टाईम मॅनेजमेंट करता येईल, त्याचबरोबर ॲपटेक पॅटर्ननुसार कसे प्रश्न येऊ शकतात त्याचा देखील सराव होईल। आणि इतर राहिलेल्या 45 टेस्ट ह्या जवळपास विषयानुसार असतील। त्याचबरोबर चालू घडामोडींचे टेस्ट देखील याच्यामध्ये समावेश केलेले आहे। त्यामुळे कमीत कमी वेळेमध्ये जास्तीत जास्त रिव्हिजन करण्यासाठी, जास्तीत जास्त प्रश्नांचा सराव करण्यासाठी आणि परीक्षेमध्ये चांगले गुण मिळवण्यासाठी ही टेस्ट सिरीज तुम्ही जॉईन करू शकता। ही टेस्ट सिरीज जॉईन करण्यासाठी आपली स्पर्धा परीक्षा मित्र हे ॲप तुम्ही डाउनलोड करा
यावरती तुम्हाला हे टेस्ट सिरीज मिळून जाईल. त्यानंतरचा प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक 3. गोपाळ कृष्ण गोखले यांनी 1905 मध्ये खालीलपैकी कोणत्या संस्थेची स्थापना केली होती? तर परीक्षेच्या दृष्टिकोनातून अशा ज्या काही महत्त्वाच्या संस्था आहेत, ज्या विविध समाजसुधारकांनी, क्रांतिकारांनी किंवा विविध त्या काळातल्या उल्लेखनीय महत्त्वपूर्ण जे व्यक्ती होती त्यांनी स्थापन केलेले आहेत, त्याच्यावरती प्रश्न विचारले जातात. तर गोपाळकृष्ण गोखले यांनी 1905 मध्ये जी संस्था स्थापन केली होती तिचे नाव होते सर्वंट्स ऑफ इंडिया सोसायटी, ज्याला भारत सेवक समाज असे देखील म्हटलं जातं. त्यामुळे पर्याय क्रमांक 3 हे याचे योग्य उत्तर असेल. ही जी भारत सेवक समाज होती ती कशासाठी स्थापन केलेली? तर देशसेवेसाठी तरुण कार्यकर्ते तयार करण्यासाठी ही संस्था स्थापन केलेली. ती कोठे स्थापन केलेली? तर पुणे येथे स्थापन केलेली. त्यामुळे हे 2 गोष्टी लक्षात ठेवा. त्यानंतर इतर जो पर्याय होता प्रार्थना समाज, ती कधी स्थापना झाली? तर ती 1867 साली. याचे संस्थापक कोण होते? तर डॉक्टर आत्माराम पांडुरंग तरखडकर. त्यामुळे हा प्रार्थना समाज देखील लक्षात ठेवा, हा खूप महत्त्वाचा आहे. त्यानंतर सत्यशोधक समाज, याची स्थापना 1873 साली महात्मा ज्योतिबा फुले यांनी केलेली. कोठे केली? तर पुणे येथे केलेली. त्यामुळे हा देखील समाज लक्षात ठेवा, याच्यावरती देखील प्रश्न येतो. आणि आणखीन एक महत्त्वाचा पर्याय होता तो म्हणजे अखिल भारतीय किसान सभा, जी झाली 1936ला. कोणाच्या अध्यक्षतेखाली? तर स्वामी सहजानंद सरस्वती यांच्या अध्यक्षतेखाली. याच्यावरती देखील प्रश्न विचारला जातो. त्याचबरोबर ह्या अखिल भारतीय किसान सभेचे सरचिटणीस कोण होते असा देखील प्रश्न काही वेळा विचारलेला दिसतो. तर याचे सरचिटणीस होते प्राध्यापक NG रंगा आहे. त्यामुळे हे नाव देखील लक्षात ठेवा. प्रश्न क्रमांक 4. टाइड्स ऑफ टाईम या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? टाइड्स ऑफ टाईम भारत हिस्ट्री थ्रू मोरल्स इन पार्लिमेंट हे जे पुस्तक आहे ते चर्चेतील पुस्तक आहे. आणि अशा चर्चेतील पुस्तकांवरती चालू घडामोडीच्या दृष्टिकोनातून प्रश्न विचारले जातात. तर या पुस्तकाच्या लेखिका आहेत सुधा मूर्ती या. त्यामुळे पर्याय क्रमांक 1 हे याचे योग्य उत्तर असेल. त्यानंतर प्रश्न क्रमांक 5. भौगोलिकदृष्ट्या मुंबई हे शहर मूळचे किती बेटांचे बनलेले होते? तर आपल्याला माहीत आहे की मुंबई हे जे शहर आहे ते मूळतः 7 बेटांचे मिळून बनलेले आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 हे याचे योग्य उत्तर असेल. मग ही 7 बेटे कोणती ते देखील आपल्याला माहीत असले पाहिजेत. तर मुंबई, कुलाबा, लिटल कुलाबा किंवा त्यालाच ओल्ड वुमन्स आयलंड म्हटलं जातं. त्यानंतर माझगाव, परळ, वरळी आणि माहीम अशा 7 बेटांची मिळून हे मुंबई शहर बनलेले आहे. आता याच्याबाबत एक इंटरेस्टिंग गोष्ट अशी आहे की इसवी सन 1661ला पोर्तुगालची राजकुमारी कॅथलिन ब्रेगेन्झा हिचे लग्न इंग्लंडचा राजा दुसरा चार्ल्स याच्याशी ठरलेले. आणि तेव्हा या लग्नाच्या प्रसंगी पोर्तुगीजांनी हे मुंबई बेट किंवा या बेटांचा समूह ब्रिटिशांना हुंडा म्हणून दिला होता. त्यामुळे हा देखील एक पॉईंट लक्षात घ्या, याच्यावरती देखील कदाचित प्रश्न येऊ शकतो. प्रश्न क्रमांक 6. जलप्रणालीच्या दृष्टीने महाराष्ट्रातील सर्वात मोठे नदीखोरे कोणते आहे? तर परीक्षेत आपल्याला भूगोलाच्या दृष्टिकोनातून नदी प्रणाली या टॉपिकवरती अशा स्वरूपाचे प्रश्न विचारले जातील. हा टॉपिक खूप महत्त्वाचा आहे परीक्षेच्या दृष्टिकोनातून. तर महाराष्ट्रातील सर्वात मोठे नदीखोरे आहे गोदावरी नदीखोरे. त्यामुळे पर्याय क्रमांक 3 हे याचे योग्य उत्तर असेल. या गोदावरी नदीखोऱ्याने महाराष्ट्रातील जे भौगोलिक क्षेत्र आहे त्याचा सुमारे 49% भाग व्यापलेला आहे. त्यामुळे सर्वात मोठे नदीखोरे महाराष्ट्रातील कोणते आहे? तर ते आहे गोदावरी खोरे. मग गोदावरी नदीचा उगम कोठे होतो? तर नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर येथे गोदावरी नदीचा उगम होतो. या उगमावरती देखील प्रश्न विचारले जातात. त्याचबरोबर गंगा नदीला दक्षिण गंगा किंवा वृद्धगंगा म्हणून देखील ओळखले जाते. तर हे काही महत्त्वाचे पॉईंट्स आहेत, हे लक्षात ठेवा. त्यानंतर प्रश्न क्रमांक 7. भारतीय प्रमाणवेळ निश्चित करणारे मिर्झापूर हे ठिकाण कोणत्या रेखांशावर आहे? तर इंडियन स्टँडर्ड टाईम म्हणजे भारताची प्रमाणवेळ निश्चित करणारे एक रेखांश आहे. ते कोठून जाते? तर ते हे मिर्झापूर या ठिकाणावरून जाते. मग ते रेखांश कोणते आहे? तर ते आहे 82 डिग्री 30 मिनिट पूर्व रेखांश. त्यामुळे पर्याय क्रमांक 1 हे याचे योग्य उत्तर असेल. आता याच्यावरती अजून कोणता प्रश्न येऊ शकतो? तर हे जे 82 डिग्री 30 मिनिट पूर्व रेखांश आहे ते मिर्झापूरमध्ये आहे, पण कोणत्या राज्यात आहे? तर उत्तर प्रदेशमध्ये आहे. हे राज्य देखील लक्षात ठेवा. त्यानंतर पुढचा प्रश्न असा विचारला जातो परीक्षेमध्ये की जागतिक प्रमाणवेळेपेक्षा इंडियन स्टँडर्ड टाईम किंवा भारतीय प्रमाणवेळ किती तास पुढे आहे? तर जागतिक प्रमाणवेळेच्या जवळपास 5.5 तास म्हणजे 5 तास 30 मिनिट एवढे
भारताची प्रमाण वेळ पुढे आहे, त्यामुळे हा देखील टाईम लक्षात ठेवा. त्यानंतर हे जे भारताचे 82°30' पूर्व रेखांश आहे ते कोणकोणत्या राज्यातून जाते, तर हे भारताच्या 5 राज्यातून जाते. त्यामुळे हा आकडा लक्षात ठेवा. आणि ती 5 राज्य कोणती, तर उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, छत्तीसगड, ओडिसा आणि आंध्र प्रदेश. परीक्षेत प्रश्न विचारला जातो की खालीलपैकी कोणत्या राज्यातून भारतातील 82°30' हे रेखांश जात नाही. त्यासाठी 5 राज्य माहीत असणं आवश्यक आहे. त्यानंतरचा प्रश्न क्रमांक 8. भारताची सर्वात कमी लांबीची भूसीमा कोणत्या देशासोबत आहे. तर परीक्षेच्या दृष्टिकोनातून भारत असेल, त्याचबरोबर महाराष्ट्र असेल, या दोन्हीच्या राजकीय सीमा ज्या काय आहेत, म्हणजे शेजारील राज्य असतील आणि भारताच्या बाबतीत शेजारील देश असतील, या दोन्ही गोष्टी तुम्हाला माहीत असणं आवश्यक आहे. याच्यावरती नेहमी प्रश्न विचारले जातात. तर भारताची सर्वात कमी लांबीची जी भूसीमा आहे ती आहे अफगाणिस्तान या देशासोबत. त्यामुळे पर्याय क्रमांक 4 हे याचे योग्य उत्तर असेल. मग परीक्षेत असा देखील प्रश्न येऊ शकतो की भारताची सर्वात जास्त लांबीची भूसीमा कोणासोबत आहे, तर ती आहे बांगलादेश या देशासोबत. बांगलादेशसोबत जवळपास 4096 किलोमीटर एवढी भूसीमा भारत शेअर करतो. त्यानंतर भारताची एकूण भूसीमा किती असा प्रश्न येतो, तर एकूण भूसीमा आहे 15,200 किलोमीटर एवढी. मग एकूण सागरी सीमा किती, तर 7,517 किलोमीटर एवढी सागरी सीमा आहे भारताची, ज्याच्यामध्ये मुख्य भूमी प्लस अंदमान निकोबार आणि लक्षद्वीप बेटे आहेत त्यांचा देखील समावेश होतो. तर फक्त मुख्य भूमीची जर सागरी सीमा विचारली भारताची तर ती आहे 6,100 किलोमीटर एवढी. त्यामुळे दोन्ही गोष्टी लक्षात घ्या. एकूण सागरी सीमा आहे 7,517 किलोमीटर एवढी, तर फक्त मुख्य भूमीची सागरी सीमा आहे 6,100 किलोमीटर एवढी. मग आपल्याला हे देखील माहीत असलं पाहिजे की मुख्य भूमीला लागून असलेले 7 देश कोणकोणते आहेत, तर ते आहेत बांगलादेश, चीन, पाकिस्तान, नेपाळ, म्यानमार, भूतान आणि अफगाणिस्तान. भारत या 7 देशांसोबत आपली सीमा शेअर करत असतो. त्यामुळे हे 7 देश देखील लक्षात ठेवा. प्रश्न क्रमांक 9. क्षेत्रफळ आणि लोकसंख्या या दोन्ही दृष्टिकोनातून जगातील सर्वात मोठा खंड कोणता आहे, तर क्षेत्रफळ असेल आणि लोकसंख्या असेल, या दोन्ही बाबतीत जगातील सर्वात मोठा खंड आहे आशिया. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 हे याचे योग्य उत्तर असेल. हा जो आशिया खंड आहे याने एकूण भूभागापैकी सुमारे 30% भाग हा एकट्या आशिया खंडानेच व्यापलेला आहे. तर जगाच्या लोकसंख्येच्या सुमारे 60% लोकसंख्या ही एकट्या आशिया खंडात आहे. त्यामुळे क्षेत्रफळ असेल आणि लोकसंख्या असेल या दोन्ही बाबतीत जगातील सर्वात मोठे खंड आहे आशिया खंड. त्याचबरोबर आशिया खंडाची एक विशेष ओळख आहे, ती म्हणजे या खंडाला विषमतेचा खंड म्हणून ओळखले जाते. याचं कारण काय, तर जगातील सर्वात उंच शिखर माउंट एव्हरेस्ट याच खंडात आहे, तर सर्वात खोल भाग मृत समुद्र हा या खंडात आहे. त्यामुळे हे दोन्ही गोष्टींचा विचार करता याला विषमतेचे खंड म्हणून ओळखले जाते. त्यानंतर ऑस्ट्रेलिया हे जे खंड आहे ते जगातील सर्वात लहान खंड आहे, हे लक्षात घ्या. याच्यावरती देखील प्रश्न येतो. त्याचबरोबर बेटांचे खंड म्हणून कोणत्या खंडाला ओळखले जाते, तर त्याचे उत्तर असेल ऑस्ट्रेलिया खंड हे. त्यानंतर आणखीन एक प्रश्न विचारला जातो, तो म्हणजे विषुववृत्त, कर्कवृत्त आणि वक्रवृत्त हे तिन्ही प्रकारची वृत्ते एकाच खंडातून जातात असा कोणतं खंड आहे, तर आफ्रिका हे एकमेव खंड आहे ज्याच्यामधून विषुववृत्त, कर्कवृत्त आणि मकरवृत्त ही तिन्ही प्रमुख वृत्ते जातात. तर ह्या सर्व महत्त्वाच्या बाबी आहेत, ह्या लक्षात ठेवा, याच्यावरती प्रश्न येतात. पुढचा प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक 10. 1946 मध्ये स्थापन झालेल्या संविधान सभेने कायमस्वरूपी अध्यक्ष म्हणून कोणाची निवड करण्यात आली होती. तर भारताची जी संविधान सभा आहे त्याच्यावरती नेहमी प्रश्न विचारले जातात. तर ही जी संविधान सभा होती त्याचे कायमस्वरूपी अध्यक्ष म्हणून डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांची निवड केलेली. त्यामुळे पर्याय क्रमांक 3 हे याचे योग्य उत्तर असेल. आता याची प्रोसेस बघूया आपण. या संविधान सभेची पहिली बैठक कधी झाली असा प्रश्न विचारला जातो. तर त्याची तारीख आहे 9 डिसेंबर 1946 आणि याच पहिल्या बैठकीमध्ये फ्रान्सच्या पद्धतीचे अनुकरण करून त्यावेळी सभागृहात असलेले सर्वात ज्येष्ठ सदस्य जे होते डॉक्टर सच्चिदानंद सिन्हा यांचे तात्पुरते अध्यक्ष, हंगामी अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आलेली. त्यामुळे परीक्षेत प्रश्न विचारला जातो की संविधान सभेचे तात्पुरते अध्यक्ष किंवा हंगामी अध्यक्ष कोण होते, तर ते होते सच्चिदानंद सिन्हा आहे.
त्यानंतर जी दुसरी बैठक झाली 11 डिसेंबर 1946ला, या दुसऱ्या बैठकीमध्ये डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांची कायमस्वरूपी अध्यक्ष म्हणून निवड झाली, तर एच.सी. मुखर्जी आणि व्ही.टी. कृष्णमचारी यांची उपाध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली. त्यामुळे दुसरी बैठक देखील लक्षात घ्यावा. आणि तिसरी बैठक जी होती ती झाली 13 डिसेंबर 1946ला, आणि यावेळी पंडित जवाहरलाल नेहरू यांनी संविधान सभेत ऐतिहासिक असा उद्दिष्टांचा ठराव मांडलेला, आणि हा जो उद्दिष्टांचा ठराव आहे त्याच्यावरतीच आपल्या घटनेची जी उद्देशपत्रिका आहे, प्रेॲम्बल आहे, ती आधारित आहे. त्यामुळे हा उद्दिष्टांचा ठराव कोणी मांडला असा प्रश्न येतो, तर त्याचे उत्तर असेल पंडित जवाहरलाल नेहरू. कधी मांडला, तर 13 डिसेंबर 1946ला. त्यानंतर प्रश्न विचारला जातो की संविधान सभेचे मुख्य घटनात्मक किंवा कायदेशीर सल्लागार कोण होते, तर सर बी.एन. राव हे संविधान सभेचे सल्लागार होते. त्यानंतर मसुदा समितीचे अध्यक्ष कोण होते, तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे मसुदा समितीचे अध्यक्ष होते, आणि त्यामुळेच त्यांना राज्यघटनेचे शिल्पकार म्हणून देखील ओळखले जाते. आणि ही जी घटना आहे ती तयार करण्यासाठी एकूण किती कालावधी लागला असा देखील प्रश्न येतो, तर भारताची घटना तयार करण्यासाठी 2 वर्ष 11 महिने आणि 18 दिवस एवढा कालावधी लागलेला. तर हा कालावधी देखील पाठ करा, याच्यावरती देखील प्रश्न विचारला जातो. प्रश्न क्रमांक 11, भारतीय संविधानातील कोणते कलम हे राष्ट्रपतींच्या निवडणुकीच्या पद्धतीशी संबंधित आहे. तर परीक्षेत आपल्याला राज्यघटनेमधली जी काही महत्त्वाची कलमे आहेत त्याच्यावरती डायरेक्ट अशा स्वरूपाचा प्रश्न येतो, किंवा राष्ट्रपती असेल, राज्यपाल असेल, संसद असेल किंवा विधानसभा असेल, याच्यावरती देखील प्रश्न विचारले जातात. तर हे 4 महत्त्वाचे टॉपिक आहेत, ते लक्षात घ्या, त्याची चांगली रिव्हिजन करा. तर राष्ट्रपतींच्या निवडणुकीची पद्धत आहे त्याच्याशी संबंधित असलेलं कलम आहे कलम 55 आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 हे याचे योग्य उत्तर असेल. आता आपण परीक्षेच्या दृष्टिकोनातून 3 महत्त्वाची कलमे बघणार आहोत, ज्याच्यावरती राष्ट्रपतींच्या बाबतीत प्रश्न विचारले जातात. तर कलम 52 हे काय सांगतं, तर भारताला एक राष्ट्रपती असेल अशी तरतूद कलम 52 मध्ये आहे. त्यानंतर कलम 61 याच्यामध्ये राष्ट्रपतींवरचा महाभियोग याची तरतूद आहे, म्हणजे त्यांना पदावरून हटवण्याची जी प्रक्रिया आहे ती याच्यामध्ये सांगितलेली आहे. तर कलम 72 मध्ये राष्ट्रपतींचा क्षमादानाचा अधिकार आहे, म्हणजे एखाद्या गुन्ह्याची शिक्षा कमी करणे किंवा ती माफ करणे याचा अधिकार या कलमांतर्गत येतो. तर ही 3 राष्ट्रपतींशी संबंधित असलेले कलमे लक्षात ठेवा. त्यानंतर प्रश्न क्रमांक 12, उच्च किंवा सर्वोच्च न्यायालयाद्वारे जारी केल्या जाणाऱ्या कोणत्या रीटचा शाब्दिक अर्थ तुमचा अधिकार काय आहे असा होतो. तर सर्वात आधी उच्च न्यायालयाला कोणत्या कलमांतर्गत रीट काढण्याचा अधिकार आहे, तर ते आहे कलम 226. कलम 226 अंतर्गत उच्च न्यायालय रीट काढू शकते किंवा जारी करू शकते. तर सर्वोच्च न्यायालय हे कोणत्या कलमांतर्गत रीट जारी करते, तर कलम 32 अंतर्गत सर्वोच्च न्यायालय रीट जारी करू शकते. आणि हा जो कलम 32 अंतर्गत सर्वोच्च न्यायालयाचा रीट जारी करण्याचा अधिकार आहे तो मूलभूत हक्क देखील आहे, हे लक्षात घ्या. तर अशी कोणती रीट आहे की ज्याचा अर्थ होतो तुमचा अधिकार काय, तर याचा अर्थ असलेली रीट आहे को वॅरंटो, हा म्हणजेच अधिकार पृच्छा, याचा अर्थ होतो तुमचा अधिकार काय. त्यामुळे पर्याय क्रमांक 3 हे याचे योग्य उत्तर असेल. आता ही रीट का काढली जाते, अधिकार पृच्छा किंवा को वॅरंटो, तर जेव्हा एखादी व्यक्ती ही बेकायदेशीरपणे कोणतेही सार्वजनिक किंवा सरकारी पद जर धारण करत असेल, तर तेव्हा न्यायालय तिच्या विरुद्ध अधिकार पृच्छा किंवा को वॅरंटो ही रीट जारी करतो आणि विचारतो की तुम्ही कोणत्या अधिकाराने हे पद धारण केलेले आहे. त्यामुळे अतिशय महत्त्वाची रीट आहे. त्यानंतर बंदी प्रात्यक्षिकरण किंवा हेबियस कॉर्पस ही एक रीट आहे. याचा अर्थ होतो सदेह उपस्थित राहणे. म्हणजेच काय, तर जेव्हा एखादी व्यक्ती ही बेकायदेशीररित्या अटक केली गेली असेल तर त्या व्यक्तीला मुक्त करण्यासाठी किंवा न्यायालयात हजर करण्यासाठी ही रीट जारी केली जाते. त्यामुळे ही देखील रीट लक्षात ठेवा. त्यानंतरची रीट आहे परमादेश किंवा मॅडमस. याचा अर्थ होतो आम्ही आदेश देतो, वी कमांड. म्हणजेच काय, जेव्हा एखादा सरकारी अधिकारी असेल किंवा संस्था असेल ही त्यांची कायदेशीर जी कर्तव्य आहे ते बजावत नसेल, तर तेव्हा त्यांना काम करण्याचा आदेश देण्यासाठी ही परमादेश किंवा मॅडमस ही रीट जारी केली जाते. तर चौथी महत्त्वाची रीट आहे प्रतिषेध किंवा प्रोहिबिशन. तर याचा अर्थ होतो मनाई करणे. ही रीट कोण जारी करतं, तर वरिष्ठ न्यायालय कनिष्ठ न्यायालयाविरुद्ध जारी करतं. म्हणजे कनिष्ठ न्यायालयाने आपल्या अधिकार क्षेत्राच्या बाहेर जाऊन काम करू नये यासाठी
वरिष्ठ न्यायालय म्हणजे उच्च न्यायालय असेल किंवा सर्वोच्च न्यायालय असेल ही रिट जारी करते. त्यामुळे ह्या महत्त्वाच्या रिट्स आहेत, ह्या लक्षात ठेवा, याच्यावरती प्रश्न येतो. त्यानंतरचा प्रश्न क्रमांक 13. बलवंतराय मेहता समितीच्या शिफारसीनुसार देशामध्ये पंचायत राज व्यवस्था अधिकृतपणे सुरू करणारे पहिले राज्य कोणते? तर परीक्षेमध्ये आपल्याला पंचायत राज हा देखील टॉपिक आहे, याच्यावरती देखील प्रश्न विचारले जातात. तर ही जी पंचायत राज सिस्टीम होती ती अधिकृतरित्या सुरू करणारे पहिले राज्य आहे भारतातील राजस्थान. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 हे याचे योग्य उत्तर असेल. आता ही जी पंचायत राज व्यवस्था होती ती व्यवस्था राजस्थानमधील नॅगौर जिल्ह्यामध्ये 2 ऑक्टोबर 1959 तेव्हाचे पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांच्या हस्ते सुरू करण्यात आली. त्यामुळे नागौर जिल्हा देखील लक्षात ठेवा. कोणाच्या शिफारशीनुसार? तर बलवंतराय मेहता समिती 1957च्या शिफारशीनुसार पहिली पंचायत राज व्यवस्थेचे उद्घाटन करण्यात आलेले. त्यामुळे हे देखील इन्फॉर्मेशन लक्षात घ्या. मग परीक्षेत प्रश्न विचारला जातो की पंचायत राज स्वीकारणारे महाराष्ट्र हे देशातील कितवे राज्य होते? तर 9वे राज्य होते, हे देखील लक्षात ठेवा. आणि महाराष्ट्रात कोणाच्या शिफारशीनुसार पंचायत राज व्यवस्था लागू केली? तर महाराष्ट्रामध्ये वसंतराव नाईक समितीच्या शिफारशीनुसार 1 मे 1962 पासून पंचायत राज व्यवस्था सुरू करण्यात आली किंवा लागू करण्यात आली. त्यामुळे ही तारीख देखील लक्षात ठेवा आणि वसंतराव नाईक समिती देखील लक्षात ठेवा. प्रश्न क्रमांक 14. बँकिंग प्रणालीमध्ये वापरल्या जाणाऱ्या CRR याचा नेमका अर्थ काय? तर हा प्रश्न अर्थव्यवस्था किंवा इकॉनॉमीच्या दृष्टिकोनातून विचारला गेलेला आहे. तर याच्यामध्ये बँकिंग प्रणालीमधील एक टर्म विचारलेली आहे आणि त्याचा फुल फॉर्म विचारलेला आहे. तर CRRचा फुल फॉर्म होतो कॅश रिझर्व्ह रेशो. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 हे याचे योग्य उत्तर असेल. आता हा CRR म्हणजे काय? त्याला मराठीमध्ये रोख राखीव प्रमाण म्हटलं जातं आणि याचा अर्थ होतो ज्या काही व्यावसायिक बँका आहेत त्यांना आपल्या एकूण ठेवीमधील काही ठराविक हिस्सा हा रिझर्व्ह बँकेकडे म्हणजे RBIकडे रोख स्वरूपात ठेवावा लागतो. त्यामुळे हा CRR खूप महत्त्वाचा आहे चलनवाढीच्या दरम्यान. त्यानंतर या CRR सारखाच आणखीन एक फंड आहे, तो आहे SLR. याचा फुल फॉर्म होतो स्टॅच्युटरी लिक्विडिटी रेशो म्हणजेच वैधानिक तरलता प्रमाण. याच्यामध्ये बँकांना स्वतःकडचे काही पैसे हे रोख किंवा सोने किंवा सरकारी रोख्यांमध्ये स्वतःकडे सुरक्षित ठेवावे लागतात. म्हणजे हा CRR सारखाच फंड आहे, मात्र याच्यामध्ये RBIकडे पैसे न देता स्वतःकडेच काही प्रमाणात रक्कम सुरक्षित ठेवावी लागते. त्यामुळे या दोन्ही टर्म लक्षात घ्या, याच्यावरती प्रश्न येऊ शकतात. त्यानंतर प्रश्न क्रमांक 15. भारताचे राजकोषीय धोरण म्हणजे फिस्कल पॉलिसी कोणत्या संस्थेद्वारे किंवा मंत्रालयाद्वारे तयार केली जाते? तर नेहमी लक्षात घ्या, जी फिस्कल पॉलिसी असते किंवा ज्याला आपण राजकोषीय धोरण म्हणतो ते तयार केले जाते केंद्र सरकारद्वारे किंवा केंद्रीय वित्तीय मंत्रालयाद्वारे. त्यामुळे पर्याय क्रमांक 3 हे याचे योग्य उत्तर असेल. तर जी मॉनिटरी पॉलिसी असते किंवा ज्याला आपण चलनविषयक धोरण म्हणतो ते कोणाद्वारे ठरवले जाते? तर ते RBIद्वारे रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाद्वारे ठरवले जाते. त्यामुळे दोन्ही गोष्टींचं लक्षात घ्या. कर, सरकारी खर्च, कर्ज यांचा संबंध असतो राजकोषीय धोरणाशी, त्यामुळे ते ठरवले जाते केंद्रीय वित्त मंत्रालयाद्वारे. तर चलनविषयक जे धोरण आहे ते ठरवले जाते RBIद्वारे. प्रश्न क्रमांक 16. भारतामध्ये दारिद्र्य रेषा निश्चित करण्यासाठी आणि मोजमाप पद्धतीचे पुनरावलोकन करण्यासाठी 2012 कोणती समिती स्थापन करण्यात आली? तर 2012 दारिद्र्य रेषेसंदर्भात एक समिती स्थापन करण्यात आलेली, तिचं नाव आहे C. रंगराजन समिती. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 हे याचे योग्य उत्तर असेल. आता C. रंगराजन समितीसारखीच दारिद्र्याशी संबंधित आणखीन एक महत्त्वाची समिती आहे, ते आहे तेंडुलकर समिती. याची स्थापना कधी आहे? तर ते आहे 2005ची आणि हिने अहवाल कधी दिला? तर तो दिला 2009. तर या दोन्ही गोष्टी लक्षात ठेवा. त्यानंतर तेंडुलकर समितीवर एक प्रश्न येतो, तो म्हणजे कॅलरीच्या निकषाऐवजी शिक्षण आणि आरोग्य याच्यावरील खर्चाचा समावेश करून दारिद्र्य मोजण्याची नवीन पद्धत कोणत्या समितीने मांडली? तर याचे उत्तर असेल तेंडुलकर समिती हे. प्रश्न क्रमांक 17. सर्व सजीवांच्या संरचनेचे आणि कार्याचे मूलभूत एकक काय आहे? तर विज्ञानाच्या दृष्टिकोनातून प्रश्न आहे. तर बेसिक युनिट ऑफ लाईफ म्हणजे काय? तर याचं उत्तर असेल पेशी. पेशी हे सजीवांच्या संरचनेचे आणि कार्याचे मूलभूत एकक आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 3 हे याचे योग्य उत्तर असेल.
आता ही जी पेशी आहे याचा शोध कोणी लावला असा प्रश्न येतो. तर रॉबर्ट हुक यांनी पेशीचा शोध लावलेला, हे संशोधक लक्षात ठेवा. त्यानंतर ऊती किंवा टिश्यू कसा तयार होतो, तर जेव्हा एकाच प्रकारच्या आणि समान कार्य करणाऱ्या अनेक पेशी एकत्र येतात तेव्हा त्यांच्या समूहापासून ऊती तयार होती. त्यानंतर ऑर्गन किंवा अवयव कसा तयार होतो, तर वेगवेगळ्या प्रकारच्या अनेक ऊती एकत्र होऊन एक विशिष्ट अवयव तयार होतो. म्हणजेच थोडक्यात सजीवांची रचना कशी असते, तर सर्वात आधी पेशी, त्याच्यापासून ऊती, त्याच्यापासून अवयव, अवयवांपासून अवयव संस्था आणि सर्वात शेवटी मग सजीव तयार होतो. तर हा जो क्रम आहे तो लक्षात ठेवा. प्रश्न क्रमांक 18. मानवी शरीरात स्वादुपिंडाद्वारे स्रवले जाणारे कोणते एन्झाईम किंवा विकर हे फॅट्स म्हणजे चरबीचे पचन करण्यासाठी मदत करते. तर स्वादुपिंडाद्वारे असे स्रवले जाणारे कोणते एन्झाईम आहे की जे चरबीचे पचन करते, तर त्याचे नाव आहे लायपेज. त्यामुळे पर्याय क्रमांक 4 हे याचे योग्य उत्तर असेल. आता ज्याप्रमाणे लायपेज हे चरबीचे किंवा फॅट्सचे पचन करते, त्याचप्रकारे अमायलेज हे कार्बोहायड्रेट्सचे पचन करते म्हणजेच कर्बोदकांचे. ट्रिप्सिन किंवा पेप्सिन हे प्रथिनांचे किंवा प्रोटीनचे पचन करते. तर ही तिन्ही नावे आणि त्यांचे कार्य लक्षात ठेवा, याच्यावरती प्रश्न येतो. प्रश्न क्रमांक 19. विद्युत परिपथातील 2 बिंदूंमधील विभवांतर मोजण्यासाठी कोणत्या उपकरणाचा वापर केला जातो. तर परीक्षेमध्ये अशा प्रकारे उपकरण असतील किंवा विविध एकके असतील याच्यावरती प्रश्न विचारला जातो. तर विद्युत परिपथातील पोटेन्शियल डिफरन्स मोजण्यासाठी व्होल्टमीटरचा वापर केला जातो. त्यामुळे याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 हे. तर आता हे ॲमीटर कशासाठी वापरतात, तर ॲमीटरचा उपयोग विद्युतधारा मोजण्यासाठी केला जातो. त्यामुळे हे लक्षात ठेवा. त्यानंतर गॅल्व्हॅनोमीटरचा वापर कशासाठी होतो, तर विद्युतधारेची उपस्थिती दर्शवण्यासाठी आणि तिची दिशा शोधण्यासाठी केला जातो. आणि बॅरोमीटरचा उपयोग कशासाठी होतो, तर वातावरणीय दाब ॲटमॉस्फिअरिक प्रेशर मोजण्यासाठी. तर हे तिन्ही महत्त्वाचे आहेत, याच्यावरती प्रश्न येतो. त्यानंतर प्रश्न क्रमांक 20. भिंगाच्या शक्तीचे आंतरराष्ट्रीय मापन पद्धतीनुसार एकक काय आहे, तर पॉवर ऑफ लेन्स विचारलेलं आहे, त्याचे SI युनिट विचारलेलं आहे. तर भिंगाच्या शक्तीचे एकक आहे डायऑप्टर हे. त्यामुळे पर्याय क्रमांक 3 हे याचे योग्य उत्तर आहे. त्यामुळे परीक्षेच्या दृष्टिकोनातून जी महत्त्वाची एकके आहेत विज्ञानाच्या दृष्टिकोनातून ते लक्षात ठेवा, त्याचे रिव्हिजन करा, त्याच्यावर एक तरी प्रश्न विचारला जातो. प्रश्न क्रमांक 21. साने ताकाईची या कोणत्या देशाच्या पहिल्या महिला पंतप्रधान बनल्या. तर परीक्षेच्या दृष्टिकोनातून आंतरराष्ट्रीय असेल, त्याचबरोबर देशाच्या नॅशनल लेवलचे असेल, राष्ट्रीय लेवलचे, आणि त्याचबरोबर महाराष्ट्र असेल, तर या तिन्ही लेवलचे ज्या काही महत्त्वाच्या नियुक्त्या आहेत त्याच्यावरती प्रश्न परीक्षेत विचारला जातो चालू घडामोडींच्या दृष्टिकोनातून. त्यामुळे या तिन्हीच्या रिलेटेड ज्या चालू घडामोडी आहेत त्या व्यवस्थित करा. तर या ज्या साने ताकाईची आहेत त्या जपान या देशाच्या पहिल्या महिला पंतप्रधान बनलेल्या आहेत. त्यामुळे पर्याय क्रमांक 1 हे याचे योग्य उत्तर असेल. त्यानंतर प्रश्न क्रमांक 22. 2025-26च्या अर्थसंकल्पात आदिवासी विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी कोणत्या नवीन निवासी शाळांची घोषणा करण्यात आली आहे. तर केंद्र सरकार असेल आणि राज्य सरकार असेल यांच्या प्रयत्नातून आदिवासी भागातील जे विद्यार्थी आहेत किंवा मुले आहेत त्यांना दर्जेदार शिक्षण प्रोव्हाइड करण्यासाठी एकलव्य मॉडेल रेसिडेन्शियल स्कूल म्हणजेच EMRS या निवासी शाळांची संख्या वाढवण्यासाठी विशेष तरतूद 2025-26च्या अर्थसंकल्पात करण्यात आलेली आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 1 याचं योग्य उत्तर असेल. त्यानंतर प्रश्न क्रमांक 23. मराठी साहित्यातील अत्यंत गाजलेले नाटक घाशीराम कोतवाल याचे लेखक खालीलपैकी कोण आहेत. तर परीक्षेत आपल्याला अशा प्रकारे एखादे नाटक, पुस्तक, कादंबरी दिले जाईल आणि त्याचे लेखक विचारले जाईल. त्यामुळे ह्या प्रकारची जे मराठी साहित्य आहे त्याच्यावरची प्रश्न परीक्षेत तुम्हाला अपेक्षित आहेत, त्यामुळे त्याची देखील तयारी ठेवा. तर हे जे घाशीराम कोतवाल नाटक आहे जे राजकीय आणि सामाजिक गोष्टींवर भाष्य करते ते लिहिलेले आहे विजय तेंडुलकर यांनी. त्यामुळे याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 हे. आता आपण जे काही महत्त्वाचे लेखक आहेत त्यांची नाटके बघूया. पु ल देशपांडे यांनी कोणकोणती नाटके लिहिलेली आहेत, तर ती फुलराणी, तुझा आहे तुझ्यापाशी, अंमलदार
ही त्यांची प्रसिद्ध गाजलेली नाटके आहेत. त्याचबरोबर बटाट्याची चाळ ही त्यांची एकपात्री नाटक किंवा सादरीकरण देखील प्रसिद्ध आहे. त्यामुळे ही नाटके लक्षात घ्या. त्यानंतर वि. वा. शिरवाडकर किंवा कुसुमाग्रजांची प्रसिद्ध नाटके आपण बघूया. नटसम्राट आहे, त्यानंतर वीज म्हणाली धरतीला आहे, बॅरिस्टर आहे, ही काही महत्त्वाची नाटके आहेत. त्यानंतर वसंत कानेटकर यांची रायगडाला जेव्हा जाग येते, येथे ओशाळला मृत्यू, अश्रूंची झाली फुले ही अत्यंत लोकप्रिय नाटके आहेत, ही देखील लक्षात ठेवा. आणि विजय तेंडुलकर यांचे घाशीराम कोतवाल आहे, त्याचबरोबर सखाराम बाइंडर, शांतता, कोर्ट चालू आहे आणि कमला ही देखील काही महत्त्वाची नाटके आहेत, ही देखील लक्षात ठेवा. याच्यावरती देखील तुम्हाला प्रश्न येऊ शकतो. त्यानंतरचा प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक 24. राटवानी घेर हे प्रसिद्ध लोकनृत्य किंवा आदिवासी नृत्य प्रामुख्याने कोणत्या राज्याशी संबंधित आहे? तर परीक्षेत तुम्हाला अशा प्रकारे एखाद्या राज्यातील प्रसिद्ध लोकनृत्य असेल किंवा प्रसिद्ध लोककला असेल त्याच्यावरती प्रश्न विचारला जातो. तर हे जे राठवानी घेर आहे हे प्रसिद्ध लोकनृत्य आहे गुजरात राज्यातील. त्यामुळे या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 हे. आता आपले जे टेलिग्राम चॅनल आहे त्याच्यावरती राज्य आणि त्या राज्यातील प्रसिद्ध लोकनृत्य किंवा लोकसंगीत याच्या PDF टाकलेल्या आहेत, त्या एकदा बघून घ्या. परीक्षेत त्याच्यातूनच प्रश्न विचारले जातील. टेलिग्रामची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्या दिलेली आहे. पुढचा प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक 25. 2025-26 या वर्षात महाराष्ट्राचे सध्याचे आदिवासी विकास मंत्री खालीलपैकी कोण आहेत? म्हणजे सध्या आज रोजी आत्ताच्या घडीला महाराष्ट्र राज्याचे आदिवासी विकास मंत्री कोण आहेत असा प्रश्न तुम्हाला पेपरमध्ये येऊ शकतो. त्याचबरोबर मंत्रिमंडळातील कोणत्याही महत्त्वाचे जे मंत्री आहेत त्याच्यावरती देखील तुम्हाला अशा स्वरूपाचा प्रश्न येऊ शकतो. तर ही जी मंत्रिमंडळाची यादी आहे ती देखील आपल्या टेलिग्राम चॅनलला उपलब्ध आहे, तेथून तुम्ही ती वाचू शकता. तर सध्याचे महाराष्ट्र राज्याचे आदिवासी विकास मंत्री आहेत डॉक्टर अशोक उईके हे. त्यामुळे याचे उत्तर असेल पर्याय क्रमांक 3 हे. त्याचबरोबर आदिवासी विकास विभागाचे राज्यमंत्री कोण आहेत असा देखील प्रश्न येऊ शकतो. तर राज्यमंत्री आहेत श्री इंद्रनील नाईक हे. त्यामुळे ही दोन्ही नावे लक्षात ठेवा. तर अशा रीतीने आपण परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्त्वाच्या प्रश्नांचा सराव केलेला आहे. हे प्रश्न परीक्षेच्या दृष्टिकोनातून खूप महत्त्वाचे आहेत, कारण सर्व प्रश्न आपण ॲपटेक पॅटर्ननुसार घेतलेले आहेत. ज्या प्रकारचे प्रश्न किंवा ज्या टॉपिकवर विषयांवरती ॲपटेक परीक्षेत प्रश्न विचारते तेच टॉपिक येथे कव्हर केलेले आहेत, जेणेकरून तुम्हाला परीक्षेपूर्वी रिव्हिजन करण्यासाठी किंवा अभ्यासाची दिशा ठरवण्यासाठी याचा फायदा होईल. त्याचबरोबर अभ्यासास मदत म्हणून आपली एक ऑनलाईन टेस्ट सिरीज आहे. याच्यामध्ये आपण 50 ऑनलाईन टेस्ट घेणार आहोत, ज्याच्यामध्ये 5 टेस्ट या फुल लेंथ असतील, तर राहिलेल्या 45 टेस्ट या विषयानुसार असतील. याच्यामध्ये आपण विश्लेषण देखील दिलेले आहे, त्यामुळे त्याच्या माध्यमातून देखील तुमची परीक्षेची चांगली तयारी होईल. त्याचबरोबर चौकीदार या पदासाठी जवळपास 1100पेक्षा जास्त GS/GKच्या वन लायनरचा समावेश असलेला आपला हा PDF कोर्स आहे, तो देखील घेऊ शकता. त्याच्यातून देखील परीक्षेची अतिशय चांगली तयारी तुमची होऊन जाईल. हे दोन्ही कोर्स जॉईन करण्यासाठी तुम्ही आपली स्पर्धा परीक्षा मित्र हे ॲप डाउनलोड करू शकता. तुम्हाला परीक्षेसाठी ऑल द व्हेरी बेस्ट. भेटूया नेक्स्ट व्हिडिओच्या माध्यमातून. थँक्यू.